नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायलाही विसरू नका। आज मी तुमच्यासोबत मस्त अशी मुळ्याच्या पानाची भाजी दाखवणार आहेत। अगदी सोपी पद्धत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला मुळ्याची पानं ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचे आहे। भाजीसाठी लसूण, हिरवी मिरची आणि एक मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे। या भाजीसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे मसाले लागत नाही। अगदी कमी साहित्यात टेस्टी अशी भाजी तयार होते। तव्यावर तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर जिरे, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा घालून घ्यायचा आहे। मस्त अशी फोडणी भाजीला करून घ्यायची आहे। ही भाजी खायला खूप पौष्टिक असते। तसेच थंडीच्या दिवसात तुम्ही अशी भाजी करून नक्की खा, तुम्हाला नक्की आवडेल। ज्यांना मुळा खायला आवडत नाही त्यांनी अशी मुळ्याच्या पानांची जर भाजी करून खाल्ली तर तुम्हाला मुळ्यातली सर्व जीवनसत्वे ही मिळतील। त्यानंतर आपण कांदा घालून घेऊ। कांदाही आपल्याला परतवून घ्यायचा आहे। जास्त ब्राऊनही कांदा करायचा नाही, मीडियम असा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतवायचा आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही गावरान भाज्या केल्या आणि मुलांना खायला घातल्या तर मुलांच्या पोटात आपले मुळ्याच्या भाजीचे जीवनसत्वही जातील आणि पौष्टिक अशी भाजी तयारही होते। यानंतर आपण मुळ्याची पानं घालून घेऊ। चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजी मस्त अशी चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून मस्त अशी भाजीला तुम्ही एक वाफ काढून घेऊ शकता। तुमची भाजी ही तयार होते। या ठिकाणी मी भाजीला 2 मिनिटं वाफ काढून घेतली आहे। आपली भाजी ही तयार झालेली आहे। ही भाजी भाकरीसोबत तर अप्रतिम लागते। तुम्ही जर ही मुळ्याच्या पानांची भाजी कधी खाल्ली नसेल तर अशा पद्धतीने करून नक्की खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ घाला, नक्की आवडेल। परत परत तुम्हाला अशी भाजी करायला लावतील, ही माझी खात्री आहे। तर कशी वाटली मुळ्याच्या पानांची भाजी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।